प्रेमळ मित्रांनो, तुम्ही जगात कितीही धडपड केली, कितीही पैसा जमवला, कितीही मानसन्मान मिळवला, तरी जर तुमच्या आयुष्यात श्री संत सद्गुरू बाळूमामांचा आधार नसेल, तर सगळं काही जणू व्यर्थ आहे. कारण पहा, हातात काम असेल, मनात ध्येय असेल, पण त्याला यश देणारा कोण? तर तो भगवंत असतो. ज्या पद्धतीने शेतकरी बी टाकतो, पाणी घालतो, कष्ट करतो, पण पिकायचे की नाही हे ठरवतो कोण? तोच भगवंत असतो. म्हणून म्हणतात, मनुष्य करतो प्रयत्न, पण फळ देतो परमेश्वर. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचे, श्री बाळूमामांशिवाय आयुष्य अंधारासारखं आहे. जसं तेलाशिवाय दिवा पेटत नसतो, तसं श्रद्धेशिवाय मन उजळत नसते. लोक विचारतात, खरंच भगवंत आहे का? नक्कीच. जेव्हा संकट एखाद्या अनोळखीचा हात तुम्हाला धरून उभं करतो, तोच खरा भगवंत आहे. जेव्हा निराश मन अचानक धैर्यानं भरतं, तोच खरा भगवंत आहे. आणि हो, जेव्हा रिकामं पोट असतानाही कोणीतरी तुम्हाला घास देतो, तर तोच भगवंत आहे. तीच श्री बाळूमामांची कृपा प्रत्येक क्षणाला तुम्हाला नक्कीच जाणवेल, जर तुम्ही त्यांची मनापासून आणि श्रद्धेने नक्कीच सेवा करेल. म्हणून तुम्ही आजचा हा संदेश शांत मनाने जरूर ऐका आणि या संदेशाला जरूर एक लाईक करा. बाकी श्रद्धा तुम्ही ठेवा बाळूमामांवर. संकट आलं तर नेहमी श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचे नाम जप करत राहा. संकट डोंगरासारखं जरी वाटलं, तरी ते गोट्यासारखं हलकं नक्कीच होतं. म्हणून गुरुमाऊली कधीही भक्ताला रिकामं सोडत नसतात. कधी माणसाच्या रूपाने त्याला मदत करतात, कधी वेळेच्या रूपाने मदत करतात, तर कधी धैर्याच्या रूपाने शक्ती देतात. म्हणून तुमचं आयुष्य गुरुमाऊलींना समर्पित करा. तुमचं काम प्रामाणिकपणे तुम्ही करा, मेहनत करत राहा. पण शेवटी असं म्हणत राहा, हे गुरुराया, माझ्या प्रयत्नांना यश द्यायचं की नाही हे मात्र तुझ्या हाती आहे, पण मला प्रयत्न करण्याचं बळ मात्र तू नक्कीच दे. पुढील येणाऱ्या संकटांना नक्कीच सामोरे जाण्याचं तू मला बळ दे. संकटांना दोन हात करण्याची शक्ती दे, ताकद दे, असं म्हणा. आणि बघा, असं म्हणत म्हणत चाललात तर पैशाने श्रीमंत तर होतालच, पण त्याहूनही मोठं म्हणजे तुम्ही मनाने श्रीमंत व्हाल. म्हणून आयुष्याच्या शेवटी लोक विचारतात की तुमच्याकडे किती गाड्या होत्या, किती दागिने होते, पण प्रथम स्मरणात ठेवा की हा माणूस भगवंतांच्या चरणाशी निष्ठावंत होता. भक्ती आणि श्रद्धेवर जगला. म्हणूनच माणसा, भगवंतावर श्रद्धा ठेव, मनात समाधान ठेव आणि सतत नाम जप कर. बस एवढंच आपल्याला प्रथम नक्कीच स्मरणात ठेवायचंय. आणि प्रेमळ मित्रांनो, आयुष्य ही केवळ धडपड नव्हे, तर आयुष्य हा एक संघर्ष आहे, हा प्रवास आहे. आणि या प्रवासाला दिशा देणारा एकच, तो म्हणजे भगवंत. म्हणून आज जगात माणूस प्रत्येक गोष्टी मागे धावत तर आहे, पैसा, पद, सत्ता, कीर्ती. पण मी तुम्हाला सांगतो, हे सगळं क्षणभंगुर आहे, उद्या राहीलच, याची शाश्वती नाहीच. पण जर तुमच्या मनात खरी श्रद्धा असेल, तुमच्या रक्तात मेहनत असेल आणि तुमच्या श्वासात श्री संत सद्गुरू बाळूमामांचे नाम असेल, तर कोणीही तुमचं आयुष्य कधी थांबवू शकणार नाही. म्हणून संकट आली तर येऊ द्या, पराभव झाला तर होऊ द्या. कारण ज्याच्या मागे श्री बाळूमामा आहेत, त्याच्या डोळ्यात भगवंतांचं दर्शन नक्कीच आहे. तो माणूस वाऱ्याला थांबवतो, अर्थात लाटेला वाकवतो आणि डोंगरालाही हलवतो. म्हणून प्रयत्न न करणं हा सगळ्यात मोठा पराभव असतो. प्रयत्न करून अपयश येणे हा पराभव नसतो, तर तीच खरी तुमची सुरुवात आहे. म्हणून गुरुमाऊली म्हणतात, मी तुझ्या प्रयत्नाला यश द्यायचे की नाही ते मात्र माझ्या हातात आहे, पण प्रयत्न करायचा का नाही हे मात्र नक्कीच मी तुझ्या हातात ठेवलं आहे. बाकी निवड तुझी. म्हणून उठा आणि पुढे चला. हात जोडून फक्त मागणारा भक्त नको, हात कामाला लावणारा, तसेच समाजासाठी झटणारा आणि ध्येयासाठी जागणारा नक्कीच तुम्ही भक्त व्हा. कारण गुरुमाऊली फक्त मंदिरातच नव्हे, तर ते तुमच्या कष्टात आहेत, तुमच्या घामात आहेत आणि तुमच्या प्रामाणिकपणात आहेत. श्रद्धा म्हणजे एक अदृश्य शक्ती असते. श्रद्धा म्हणजे अंधारातल्या ज्योती सारखी असते. श्रद्धा म्हणजे असंभव अर्थात शक्य करणारी एक ऊर्जा असते. म्हणून श्रद्धा ठेवा, परिश्रम करा आणि समाजासाठी काहीतरी नक्कीच घडवा. आणि गुरुमाऊलींना कायम तुम्ही मात्र साक्षी ठेवा. आणि प्रेमळ मित्रांनो, जगातला प्रत्येक माणूस यशस्वी व्हायचं स्वप्न जर नक्कीच पाहतो. कोणी डॉक्टर व्हायचं म्हणतं, कोणी इंजिनियर, तर कोणी नेता, तर कोणी संत. पण प्रथम तुम्ही स्मरणात ठेवा, स्वप्न पाहणं तर सोपं आहे, पण स्वप्न पूर्ण करणे हे नक्कीच कठीण. आणि हे कठीण कार्य शक्य होतं तेव्हा जेव्हा तुमच्याकडे असते अर्थात दोन गोष्टी. प्रथम म्हणजे स्वतःवर विश्वास आणि दुसरं म्हणजे श्री बाळूमामांवर श्रद्धा. म्हणून
श्रद्धेविना प्रयत्न म्हणजे मुलाशिवाय झाड. मूळ नसेल तर झाड उभं राहणार नाही. तसंच श्रद्धेविना यश कधीच तुम्हाला मिळणार नाही. आज जर तुम्ही प्रयत्न करता, मेहनत करता, रोज घाम गाळता, तर थांबू नका. कदाचित आज तुम्हाला अपयश नक्कीच येईल. कदाचित लोक तुमच्यावर नक्कीच असतील. कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल. पण प्रथम स्मरणात ठेवा, हे पाणी तुमचं नक्कीच वाया जाणार नाही. अर्थात हेच पाणी उद्याचं यश नक्कीच पिकवतं. म्हणून भगवंत कधीही भक्ताला एकदम यश देत नसतो. आधी तो तुम्हाला संघर्ष देतो, संकट देतो, पराभव देतो, निराशा देतो. नक्कीच तुम्हाला लोक सोडून जातील, भरपूर गोष्टी घडतील. कारण हाच संघर्ष तुम्हाला घडवतो, मजबूत करतो आणि नंतर तुम्हाला त्या यशासाठी पात्र बनवतो. म्हणून मी तुम्हाला नक्कीच म्हणतो, अपयश आलं तर ते देवाचं बक्षीस तुम्ही समजा. कारण अपयश म्हणजे भगवंतांचं आमंत्रण आहे. जणू प्रयत्न कर, अजून मोठं हो. अजून तुला मोठी गोष्ट देण्याकरिता मी तुला बलकट करतोय. म्हणून लक्षात ठेवा, ज्याने डोंगर चढायचं ठरवलं तो मधल्या वाटेत घाबरला तर कधीच शिखर गाठणार नाही. पण जो पाय घसरल्यानंतरही पुन्हा उभं राहतो त्याचंच नावच इतिहास, अर्थात त्याचं नावच इतिहासामध्ये लिहितो. म्हणून आयुष्याचा संघर्ष स्वीकारा आणि गुरुमाऊलींवरती तुम्ही कायम श्रद्धा ठेवा आणि सतत तुम्ही त्यांचे नामस्मरण करत राहा. कारण संकट किती मोठं जरी असलं तरी श्रीसंत सद्गुरू बाळूमामांचे नामजप जरी तुम्ही केला आणि तसे चांगले कर्म जर तुम्ही केले तर नक्कीच हे गुरुमाऊली तुमच्या कायम पाठीशी असतात. म्हणून आयुष्य तर छोटंच आहे, पण काम मात्र तुम्ही मोठं करा. स्वतःसाठी नाही तर नक्कीच दुसऱ्यांसाठी जगा आणि भगवंतांना साक्षी ठेवून असा मार्ग निवडा की उद्या लोक म्हणतील हा माणूस फक्त जगला नाही तर बाळूमामांच्या कृपाने, अर्थात इतरांचं जीवन नक्कीच बदलून गेला. बस एवढं मात्र नक्कीच तुम्हाला करायचंय. म्हणून तुम्हाला या गोष्टी कायम स्मरणात ठेवायच्यात. आणि हे आयुष्य फुलांच्या, अर्थात गालिच्यावरचं चालणं नव्हे. आयुष्य म्हणजे काट्यांच्या वाटेवर चालतं, जखमा सोसतं तरीही पुढे जात राहणं. अर्थात आणि या प्रवासात येणारं संकट ते तुमचा शत्रू नव्हे तर तो म्हणजे अर्थात भगवंतांची परीक्षा आहे. म्हणून गुरुमाऊली म्हणतात, हा माझा भक्त खरंच माझ्यावर श्रद्धा ठेवतो का, की संकट आलं की हार मानतो. म्हणूनच संकटात रडू नका, अर्थात जरी रडलात तरी मागे वळून पळू नका. समजून घ्या, आयुष्यात संकटे जरी आले तरी देखील तुम्ही प्रयत्न करत चला. बस एवढंच तुम्हाला प्रथम स्मरणात ठेवायचंय. बाकी आजचा हा बाळूमामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही तुमचा योग्य असा वेळ देऊन ऐकला असाल ना तर नक्कीच मी तुमच्या मनापासून आभार मानतो. तुम्ही या संदेशाला जरूर लाईक करा आणि आवडल्यास सर्व नक्कीच गुरुमाऊलींच्या भक्तांकडे हा संदेश जरूर शेअर करा. धन्यवाद.